हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत लेहमधील शांती स्तूप. मध्ये जापानी बौद्ध भिक्षू ग्योम्योको नाकमुरा आणि पीस पॅगोडा मिशनचा एक भाग म्हणून हे बांधण्यात आले आहे. शांती स्तूप हे 14वे दलाई लामा यांनी नमूद केलेल्या बुद्धांच्या अवशेषांवर आधारित आहे. हे शांती स्तूप केवळ धार्मिक महत्त्वामुळे नाही तर इथल्या सभोवतालच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथे हे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. 11,841 फूट उंच असलेल्या लेह पॅलेसच्या समोर असलेल्या उंच टेकडीवर आणि लेहपासून 5 किलोमीटर अंतरावर हा स्तूप आहे. डोंगराळ प्रदेशातून जाणाऱ्या रस्त्यावर 500 पायऱ्या चढून स्तूपावर पोहोचले जाते. इथे सूर्यास्त आणि सूर्योदय बघण्यासाठी विशेष गर्दी होते. रात्रीच्या वेळी स्तूप प्रकाशित होतो व पर्यटकांसाठी हा स्तूप 5 ते 9 या वेळेत उघडा असतो. हा सुप्रसिद्ध स्तूप लेह शहराचे विहंगम दृश्य आणि हिमालयाच्या अद्भुत लँडस्केपचे दर्शन स्तूपावर जाताना शांततेची जाणीव होते. मार्ग खूप सुव्यवस्थित. आता आपण पुढे बघणार आहोत लेह पॅलेस, जे शांती स्तूपाच्या अगदी काही किलोमीटर पुढे आहे. लेहमधील एक मोहक वास्तुशिल्पीय दागिना लडाखच्या वैभवशाली भूतकाळाची झलक देतो. 17व्या शतकात पुढे आहे. लेहमधील एक मोहक वास्तुशिल्पीय दागिना लडाखच्या वैभवशाली भूतकाळाची झलक देतो. 17व्या शतकात सिंह राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या राजा सेंगे नॅमग्यालने बांधलेलं हे 9 मजली उंच चमत्कार नॅमगेल घराण्याचे शाही निवासस्थान होते. वरचे मजले अलिशान क्वार्टर म्हणून काम करत आहेत आणि खालच्या स्तरांना व्यावहारिक गरजांसाठी पुन्हा वापरण्यात आले आहे, ज्यात स्टेबल आणि स्टोरेज स्पेसचा समावेश आहे. लेह पॅलेसची भव्यता आणि कार्यक्षमतेचे सुसंवादी मिश्रण आहे. लेह पॅलेस, जे सध्या भारत सरकारच्या पुरातत्व संवर्धन संस्थेचे कार्यालय आहे, ते लोकांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 4 पर्यंत ओपन असते. भारतीय नागरिकांसाठी याला प्रतिव्यक्ती 25 रुपये एवढी फी आहे. पर्वतांच्या कुशीत असल्यामुळे येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर या उन्हाळ्यात, जेव्हा हवामान चांगले असते. या लेह पॅलेसची भव्य रचना एकूण 9 मजली होती, त्यामुळे ती त्या काळातील सर्वात उंच वास्तूंपैकी एक होती. वरच्या मजल्यांचा वापर निवासासाठी केला जात असे, तर खालच्या मजल्यांवर घरे व भांडार होते. लेह पॅलेस 19व्या शतकाच्या मध्यात जेव्हा डोगरा सैन्याने लडाखचा ताबा घेतला तेव्हा राजघराण्याने सोडून दिले होते. परिणामी नामग्याल कुटुंबाला स्टोक पॅलेसमध्ये स्थलांतरित व्हावे लागले. हा राजवाडा आता जीर्णावस्थेत आहे आणि पुरातत्व संग्रहालयात रूपांतरित झाला आहे. आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.